हे पहा, सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे. खरं ते लाजिरवाणं आहे आपल्याला, कारण हा सावित्रीबाई फुलेंचा, जिजाऊचा, अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी महिलांवर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी, किळसवाणी आहे. आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल परवा सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे, काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे. आणि ही लागोपाठची घटना, कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेला नाही, बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवतील. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.